नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला, तरी देखील मोगलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले. हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. या पाठातील अभ्यास घटक आहेत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई. या भागातील अभ्यास घटक आहे छत्रपती संभाजी महाराज. या घटकाचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. येथील मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे वा महाराष्ट्रीय लोक या अर्थाचा आहे. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. सुरुवातीचा मुद्दा आहे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले. हे बंड बादशहाने मोडून काढले. मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला. संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. वयाच्या 14व्या वर्षांपासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले होते. युवराज असताना त्यांनी मोगलांना व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे. पहा, छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे. तसेच पहा की संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुलकी प्रदेशात स्वाऱ्या करत
होत्या. पहा, औरंगजेबाचा उद्देश काय होता? तर संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झालेला होता आणि काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. पण आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य बुडवून टाकायचे असे औरंगजेबाचे स्वप्न होते. पण हे स्वप्न संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे म्हणजेच औरंगजेबाचे हे स्वप्न धुळीस मिळवलेले होते. तसेच मराठ्यांचा नाशिक जवळचा रामसेजचा किल्ला तर बादशहाच्या सैन्यांना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता आणि त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते. पहा, औरंगजेब बादशाने कोणती प्रतिज्ञा केलेली होती? तर या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकलेले होते. म्हणजे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आलेला होता आणि त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते. पहा, माहीत आहे का तुम्हाला, मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपेल या विचाराने सुरुवातीस औरंगजेबाने नाशिक जवळील रामसेज किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबाची सैन्यसंख्या मोठी होती, मराठ्यांची सैन्यसंख्या अतिशय कमी होती, पण त्यांनी चिवट प्रतिकार केला. हा वेढा पुढे 5 वर्ष चालला. मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे मराठ्यांशी संघर्ष करणे अवघड असल्याची जाणीव औरंगजेबाला झाली. त्यानंतरचा मुद्दा आहे सिद्धी विरुद्धची मोहीम. जंजिऱ्याचा सिद्धी मराठी मुलखाला उपद्रव देत असे. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. घरात जैसा उंदीर तैसा राज्याचं सिद्धी असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. पहा, सिद्धीचे वर्णन कसे केले आहे? तर घरात जैसा उंदीर तैसा राज्याचं सिद्धी असे त्याचे वर्णन म्हणजे सिद्धीचे वर्णन सभासदाने केले आहे. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली. त्यांच्या सैन्यांनी त्याच्या ताब्यातील दंडा राजपुरी या किल्ल्यावर वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा बडीमार केला. परंतु त्याचवेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, जंजिऱ्याची मोहीम सोडून संभाजी महाराजांना माघारी का फिरावे लागले? तर मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आलेले होते आणि त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले. त्यानंतरचा मुद्दा आहे पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला. त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले आणि त्याचवेळी
मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली आणि त्यामुळे हाताशी असलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांना प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे येसाजी कंक यांचे. येसाजी कंक. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट. औरंगजेबाला मराठ्यांच्या विरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते, त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली. पहा की औरंगजेबाला मराठ्यांच्या विरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते, त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली, कारण संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकलेले होते. या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली. त्यांच्या प्रदेशावर चोहोबाजूंनी हल्ले चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला. त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. पहा, मुघल सैन्याचा प्रतिकार करताना मराठ्यांचे सेनापती हंबीरराव मोहिते मारले गेले, त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू ही कमकुवत झाली. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे सेनापती हंबीरराव मोहिते यांचे. सेनापती हंबीरराव मोहिते. त्यानंतरचा मुद्दा आहे संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. पहा की शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांनी तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले. त्यांचा स्वतःचा शिक्का करून दिला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले. पहा की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रजाहिताचे धोरण छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुढे चालवले. तसेच स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार बुधभूषण या ग्रंथात मांडले आहे. पहा, या चित्रावरून तुम्हाला स्पष्ट होईल की संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार बुधभूषण या ग्रंथात मांडले आहे. माहीत आहे का तुम्हाला संभाजी महाराजांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. त्यातील दुसऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आलेली आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्य, हेर व्यवस्था इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे संभाजी महाराजांचा मृत्यू. संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. पहा, औरंगजेब बादशाह संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याने मुबरक खान याची नेमणूक
कोल्हापूर प्रांतावर केली होती. त्याने मुकरब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकरब खानास मिळाली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. बादशापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशाच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धैर्याने मृत्यूला सामोरे गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मोगलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. पहा, औरंगजेब बादशाह हा संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. आणि ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडले गेले त्यावेळेस बादशापुढे नेण्यात आल्यानंतर त्यापुढे जे उत्तर होते ते अतिशय बाणेदारपणे होते. म्हणजेच संभाजी महाराज बादशापुढे अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशाच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे छत्रपती संभाजी महाराज यांना ठार करण्यात आले. आणि मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धैर्याने मृत्यूला सामोरे गेला. आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मोगलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? प्रश्न 2, औरंगजेबाने कोणती प्रतिज्ञा केली? प्रश्न 3, संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? प्रश्न 4, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा कोण होते? गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारे कोण होते? प्रश्न 5, औरंगजेब कोणाच्या पराक्रमाने जेरीस आला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत.